नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. पाहूया काही ठळक घडामोडी. विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे राज्यसभेत गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेली कामकाजाची कोंडी आज जेव्हा पंतप्रधान सभागृहात उपस्थित होते तेव्हा काही काळासाठी फुटली. यावेळी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासह समाजवादी पार्टीचे नरेश अग्रवाल आणि तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन यांनी चर्चेत सहभाग घेतला. मात्र भोजनोत्तर पंतप्रधानांच्या उपस्थितीची मागणी करत विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. अनुचित मागण्या करत विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत अशी टीका वित्तमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी केली. चर्चेसाठी विरोधकांची तयारीच नसल्याचं ते म्हणाले. तत्पूर्वी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी या चर्चेत भाग घेत विमुद्रीकरणाच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला. या निर्णयाबद्दल कोणाचंही दुमत असू शकत नाही, मात्र या निर्णयाच्या अंमलबजावणीत व्यवस्थापनाची घोडचूक झाली आहे अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली. या निर्णयामुळे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात 2% घट होऊ शकते. त्याचप्रमाणे कृषी लघु उद्योगात पिछेहाट होईल अशी शक्यता त्यांनी वर्तवली. या निर्णयानंतर सर्व काही 15 दिवसात सुरळीत होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला होता. सामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं व्यवहारी आणि ठोस पावलं उचलावीत असं आवाहन त्यांनी यावेळी पंतप्रधानांना केलं. विमुद्रीकरणाची अंमलबजावणी ही सरकारची घोडचूक असल्याची टीका माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांनी आज राज्यसभेत केल्यावर मुळात ही घोडचूक गेली 10 वर्ष प्रचलित होती अशी उलट टीका केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली आहे. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या सरकारच्या निर्णयावर स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चा घ्यावी ही मागणी लावून धरत विरोधकांनी निषेध सुरूच ठेवल्यानं लोकसभेचं कामकाज आज अखेर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. यापूर्वी महासचिवांसमोर काही कागदपत्र फाडून भिरकावल्याबद्दल समाजवादी पार्टीचे अक्षय यादव यांना अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी तंबी दिली. कमलनाथ, ज्योतिरादित्य शिंदे, धर्मेंद्र यादव या सदस्यांनी दिलेले स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी नाकारले. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टीचे अनेक सदस्य सरकार विरोधी घोषणा देत अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत उतरल्यानं सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. वाहतूक कोंडी टाळण्याकरता महामार्गावरील टोल माफीची मुदत आज 5व्यांदा वाढवण्यात आली. आज जाहीर झालेल्या निर्णयानुसार 1 डिसेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत महामार्गावर टोल वसुली केली जाणार नाही. विमुद्रीकरणानंतर सरकारी रुग्णालयं, स्मशानभूमी, औषधांची दुकानं तसंच विविध प्रकारचे कर भरण्यासाठी या चलनाचा उपयोग करण्यासाठी सरकारनं दिलेली मुदत आज मध्यरात्री संपत आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं लवकरच 100 एकर क्षेत्रावर वस्त्रोद्योग पार्क उभा करून हजारो जणांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खामगाव इथं नगरपालिका निवडणूक प्रचारसभेच्या वेळी दिली. जिल्ह्यातल्या चिखली, जळगाव, जामोद, नांदुरा इथंही मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभा झाल्या. खामगाव पाणी योजनेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून पात्र लाभार्थीला घरकुल देण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, आमदार आकाश फुंडकर, खामगाव नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शकुंतला बुच आदी यावेळी उपस्थित होते. विकास साधण्यासाठी केंद्र, राज्य आणि हिंगोली विधानसभेप्रमाणेच नगर परिषदेमध्येही भाजपाची सत्ता आणावी असं आवाहन राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिंगोली इथं आज एका प्रचारसभेत केलं. हिंगोली नगराध्यक्षपदाचे उमेदवार बाबाराव बांगर आणि भाजपाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला पालकमंत्री दिलीप कांबळे, आमदार तानाजीराव मुटकुळे, जिल्हा आणि शहर भाजपाचे नेते आणि उमेदवार उपस्थित होते. चलनातून रद्द झालेल्या 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेनं जिल्हा मध्यवर्ती बँकांना मनाई केली असली तरीही या निर्णयाचा प्रभाव ग्रामीण भागातील व्यवहारांवर तितकासा झालेला नसल्याचं चित्र गडचिरोली जिल्ह्यात दिसत आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र प्रत्येक तालुक्यात राष्ट्रीयकृत बँकेच्या 2 ते 3 शाखा असल्यामुळे ग्रामीण भागातील जनता या बँकांमध्ये जुन्या नोटा बदलत आहे. तर
जिल्हा मध्यवर्ती बँकांमधून पैसे काढण्याची मुभा असल्यानं इथल्या नागरिकांना पैसे काढण्यासाठीही 500 आणि 1000च्या नोटा मोठ्या प्रमाणावर नसल्यानं या नोटाबंदीचा फटका तितक्या प्रमाणात जाणवत नसल्याचं नागरिक म्हणत आहेत। मात्र बँकांमधून 2000च्या नोटा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असल्यामुळे बँकांनी 100 रुपयांच्या नोटा जास्त प्रमाणावर उपलब्ध कराव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।